सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये एक नवीन ॲप आलेलं आहे का? प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आणि प्रामुख्यानं एमएमआर क्षेत्रामध्ये ओला, उबेर, रॅपिडो ह्यासारख्या ज्या संस्था आहेत त्या खोऱ्यानं पैसे कमवत होतात आणि त्याचबरोबर राज्यातील काही जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे ते काम करत आहेत त्या माध्यमातून आरटीओच्या म्हणजे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांना परवानग्या सगळ्या दिल्या जातात आणि परवानग्या दिल्यानंतरही काही बेकायदेशीर कामं ते कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून करतानाचं आढळलं होतं आणि त्या माध्यमातून आरटीओ डिपार्टमेंटने वेळोवेळी त्यांना समज दिली, लेटर दिले, काही वेळेस त्यांना आम्ही त्यांच्यावर रेड सुद्धा केले आहेत आणि दंडही वसूल केल्या. परंतु महाराष्ट्राची स्वतःची एक एजन्सी असावी जी एजन्सी 2 व्हीलर, 3 व्हीलर आणि 4 व्हीलर क्षेत्रामध्ये आपल्या ह्या ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देऊ शकेल अशा प्रकारचा एक विचार मनामध्ये आला आणि तो विचार आता जवळजवळ पूर्णत्वाला येतोय. आजच त्या संदर्भात बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाचा सुद्धा एक स्वतःचा ॲप असावा आणि त्या माध्यमातून एसटी महामंडळाची जी आर्थिक परिस्थिती खराब आहे त्या आर्थिक परिस्थितीला बळ देण्यासाठी ह्या ॲपच्या माध्यमातून आम्ही प्रवासी सेवा चालू करणार असं ठरवण्यात आलं आणि त्याचबरोबर एसटी महामंडळाचा कर्मचारी वर्ग आहे, जागोजागी आमचे एसटी स्टँड्स आहेत, आमचे डेपो आहेत, आमचे ऑफिसेस आहेत, त्याचा फायदा सुद्धा ह्या ॲपला होणार असल्याकारणानं एसटी सेवेला भविष्यामध्ये ह्या ॲपच्या सहकार्याने चांगला निधी मिळू शकेल, एक उत्पन्नाचा चांगला स्रोत मिळू शकेल अशा प्रकारचा विचार आजच्या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलं आणि त्या योगे एसटी महामंडळ भविष्यामध्ये सक्षम होण्याकरता हा आम्ही निर्णय घेतोय. त्याचं नाव वेगवेगळ्या प्रकारे सूचना करण्यात आली. कोणी जय महाराष्ट्र नाव दिलं, कोणी महा ॲप असं नाव दिलं, कोणी अजूनही काही वेगळ्या प्रकारची नावं दिली. परंतु एक छावा ॲप नावाचं ॲप करावा अशा सुद्धा सूचना काही लोकांनी केल्या आणि त्याला प्राधान्य देण्याचा विचार आम्ही एसटी महामंडळाच्या माध्यमातून करतोय. एसटी महामंडळाची 13 तारखेला जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये हा विषय घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केलं जाईल. इतर प्रायव्हेट जे ॲप आहेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे ते आणि राज्य सरकार जे ॲप त्याच्यामध्ये काय फरक असेल? सर्वसामान्य प्रामुख्याने तुम्ही बघा की या आमची एसटी सेवा ही 1940 साली स्थापन झालेली 77 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ या एसटी 48 साली स्थापन झाल्यानंतर 77 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ या एसटी महामंडळाच्या सेवेला राज्यामध्ये झालेली आहे आणि असं असताना सुद्धा आज सुद्धा तळागाळातला खेडापाड्यातला हा जो महाराष्ट्रातला माणूस आहे तो एसटी महामंडळाच्या एसटीला लालपरी संबोधतो आणि त्यामुळे एक विश्वास आहे. भले ती खडतर आहे, कुठेतरी बंद पडते, तरी सुद्धा माझी एसटी मला माझ्या गावापर्यंत सोडेल, भले उशिरा का होईना, अशी सर्वसामान्य प्रवाशांची एसटीच्या बद्दलचे एक प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं रूपांतर आम्ही एसटी महामंडळ सक्षम करण्यासाठी वापरतोय. म्हणजे हे जर ॲप आम्ही निर्माण केलं तर राज्य शासनावर एक विश्वास लोकांचा बसेल आणि त्याबरोबर ह्या ॲपच्या माध्यमातून चांगली सुविधा आम्ही लोकांना देऊ शकू. आता फक्त एसटीची सेवा देतोय, उद्या आम्ही टॅक्सीची सेवा देऊ, रिक्षाची सेवा देऊ आणि 2 व्हीलरची सेवा सुद्धा देऊ शकू आणि त्यामुळे उत्पन्नाचा एक नवीन स्रोत निर्माण होईल, एसटी महामंडळ सक्षम होईल हा त्यामागचा उद्देश आहे. तरी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये हा सुद्धा निर्णय घेण्यात आला की चांगल्या मोठ्या ज्या इंटरनॅशनल लेवलच्या कंपन्या आहेत त्या कंपन्याबरोबर टायअप करून भागीदारी तत्वावर हा जर प्रकल्प केला तर अधिक प्रकारे ते सक्षम होऊ शकेल. त्यामुळे त्याचाही विचार चालू आहे. परंतु निश्चितपणे लवकरात लवकर आम्ही ह्या बाबतीतला निर्णय घेऊ आणि एक चांगली सुविधा आम्ही ह्या ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य महाराष्ट्रातील प्रवाशांना देऊ.